उभा करायची आहे, या अनेक चळवळी आपल्याला उभा करायच्या आहेत आणि ह्या चळवळी उभा करत असताना समाज बांधवांचा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे आणि सहभागाबरोबरच आपल्या या ठिकाणी प्रत्यक्ष सहकार्याची अपेक्षा आहे. बांधवांनो, ओलार समाजाची ओळख व्हावी. ओलार समाज आज आपण जो पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ओलार समाज हा आमच्या अभ्यासाप्रमाणे जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा आम्ही माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदेवजी झावेर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये संघटनेचं चळवळ काय चालू असते तेव्हा पाहतो आपण तर ओलार समाज हा किमान 20-22 लाखाच्या पुढेची लोकसंख्या आहे. परंतु दुर्दैवाने शासनाच्या दरबारी 1,08,000 लोकसंख्या 2011च्या जनगणनेमध्ये दाखवते आणि ही वस्तुस्थिती नाहीये. तर वस्तुस्थितीत 22 लाख लोकसंख्या या ओलार समाजाची आहे. शासनासमोर यावी म्हणून आपण अनेक वर्ष ओलार समाज अभ्यास आयोगाची मागणी करत होतो, परंतु दुर्दैवाने ओलार समाज अभ्यास आयोगाची मागणी मान्य झाली नाही. परंतु त्याऐवजी ओलार समाज अभ्यास गटाची मागणी मान्य होऊन त्याप्रमाणे अभ्यास गटाचं काम चालू आहे. जवळजवळ संपत आलेला आहे. या महिन्यामध्ये ते कामही संपेल. त्याचा अहवाल पुढच्या 2 महिन्यामध्ये तो अहवाल सुद्धा बाहेर येईल. असं चालू असताना दुर्दैवाने ओलार समाजामध्ये ज्याची स्वतःच्या गावामध्ये ओळख नाही असे 2-5 कार्यकर्ते, जो पुणे शहराला सुद्धा एका माणसाची कोणाची परिचय नाही असा पुणे शहरात ना कुणाला माहीत असलेला कार्यकर्ता, सांगली जिल्ह्यातला एक कार्यकर्ता की ज्यांनी वधू पालक परिचय मिळवायच्या नावाखाली त्या कार्यकर्त्यांनी जे की कोणी समाजाकडून पैसे खाल्ले, असे 5-6 लोक जाऊन त्या डाबरे नावाचे जे प्रत्येक जिल्हा अध्यक्षाने तालुका अध्यक्षाने सांगून प्रत्येक गावामधून सर्वे करून माहिती गोळा करून त्याप्रमाणे आपण पार्टीला शासनाला ती माहिती उपलब्ध करून दिली. बाकी कुठल्याही स्वतंत्र संघटना, राष्ट्रीय संघटना बोलणाऱ्या अशा कुठल्याही संघटनेने, कुठल्याही पुढाऱ्याने दुसऱ्या कुठलीही माहिती उपलब्ध आजपर्यंत पाहावे तो करून दिली नाही. मग शासनाकडे उपलब्ध करून दिलेले अखिल भारतीय ओलार समाज संघटनेच्या माहितीच्या आधारे शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास संस्थेने बार्टीने आपण दिलेल्या माहितीच्या आधारे सर्वे सुरू केला. तो आपल्या प्रत्येकापर्यंत गावामध्ये ते सर्वे करणारे माणसं येऊन गेले. प्रत्येकाने त्या ठिकाणी मेहनत घेतली. वस्तुनिष्ठ माहिती त्या शासनाच्या अधिकाऱ्याकडे द्यायची यासाठी आपण काम केलं, पाहिलं आणि बांधवांना योग्य तो अहवाल म्हणजे माहिती त्यांना उपलब्ध झाली. त्यानंतरही घेतलेली माहिती रद्द करावी म्हणून आंदोलन केलं आणि बोलले मुंबईमध्ये या समाजाचा चर्चासत्र घ्यावा. आपल्याला विचार केला, आम्ही बोललो तुम्ही घेऊन टाकायला हरकत नाही, कुठेही चर्चासत्र घ्या. बांधवांना मूळ प्रश्न जो आहे तो पुण्यामध्ये राहणाऱ्या ओलार समाज बांधवांचा नाहीये, मुंबईमध्ये राहणाऱ्या ओलार समाज बांधवांचा हा प्रश्न नाहीये. आपण जो ओलार समाज अभ्यास आयोगाची मागणी करतो, अभ्यास गटाची मागणी करतो, जो जे काम चाललेलं आहे, जो माझा समाज सांगली जिल्ह्यामध्ये राहतो, सांगली जिल्ह्यातील तर जत तालुक्यामध्ये राहतो, जत तालुक्यातील शेड्याळमध्ये राहतो, कुंभारीमध्ये राहतो, ह्या प्रत्येक गावामध्ये जो राहणारा समाज आहे त्या समाजाची सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती, शासनाचा फायदे या ओलार समाजाच्या पत्रामध्ये पडले का नाही, त्याला काय कुठल्या योजनेचा फायदा झाला, या सगळ्याची माहिती शासनापर्यंत जाणं गरजेचं असल्यामुळे आपल्याला आपण प्रत्येक बाबतीत तडजोड करत गेलो. परंतु अहवालच निर्माण बाहेर पडू नये आणि त्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी नाही का तुम्ही त्या ठिकाणी नाही का चर्चासत्र घ्या अशा पद्धतीने आग्रह करून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्या दबावाखाली आम्ही स्पष्ट सांगितलं बाबा तुम्ही घ्यायला घ्या, हरकत नाही घ्या. बांधवांनो, शासनाच्या खर्चाने झालेल्या चर्चासत्राला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये झालेल्या चर्चासत्राला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी बोलवले होते. विदर्भ असेल, महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल,
मराठवाडा असेल प्रत्येक भागातून मानव त्या ठिकाणी आपल्या पुण्याच्या चर्चासत्राला आला होता. मुंबईचं चर्चासत्र घेतल्यानंतर त्या ठिकाणी चर्चासत्राला फक्त मुंबईचे कार्यकर्ते 5 होते. जे आपल्या भागातून गेले होते त्यांनी पैसे गोळा करून गेले की आपल्याला चर्चासत्र घ्यायचे, बार्टीचे चर्चासत्र घ्यायचे आणि त्यासाठी खर्च येणार आहे आणि म्हणून प्रत्येकाकडे जाऊन पैसे गोळा करून त्या पैशाचं तर काय केलं मला माहित नाही. जे शासनाने तिथं एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं, हॉल शासनाने घेतला होता, जेवण शासनाचे होते, सगळ्या गोष्टी शासनाच्या असताना सुद्धा त्या ठिकाणी पार्टीच्या दरम्यान त्या ठिकाणी अभ्यास चर्चासत्र घ्यायचं म्हणून पैसे गोळा करून सुद्धा त्या ठिकाणी गेले. आपल्याला आपण सांगितलं बा आमचे प्रतिनिधी मुंबईमध्ये राहणार तिथे येतील त्याप्रमाणे अटेंड करतील. त्यानंतर आपल्याला बोलावणं झालं पार्टीकडून. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही या ठिकाणी मुंबईला घेतले, तुमचं काय मत आहे? आमचं काहीच मत नाहीये, त्यातून जो निष्कर्ष तुम्हाला काढायचा होतो तुम्ही काढा, परंतु वस्तुनिष्ठ या ठिकाणी अहवाल आला पाहिजे ते बघा. आणि मग त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये बोलणी झाल्याप्रमाणे अखिल भारतीय ओला समाज संघटनेमध्ये बोलणी झाल्यानंतर आपण त्यांना सूचना केली की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर चर्चासत्र पुन्हा अजून घ्यायचं असेल तर मराठवाड्यामध्ये आमच्या चर्चासत्र घ्या. मराठवाड्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या समाजाची स्थिती काय आहे हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून त्या ठिकाणी परभणी सारख्या ठिकाणी चर्चासत्र घेण्याचं त्या ठिकाणी आयोजन टाकलेलं आहे. त्याचं आयोजन झालं तर मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना आम्ही काही इंटिमेट करून त्याप्रमाणे तुम्ही तिथं त्या ठिकाणी या. पश्चिम महाराष्ट्रातून, पुण्यातून, सोलापूरमधून, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधून प्रत्येकी नाही का आपले काही प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील. पण वस्तुनिष्ठ अहवाल कसा जाईल ते बघणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. बांधवांनो, ओलार समाज अभ्यास गटाच्या माध्यमातून का होईना पण शासन दरबारी आपला एक अहवाल जाणं गरजेचं आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाच्या माणसाने ओलार समाजाची केलेली वस्तुनिष्ठ अशी माहिती जर शासनाकडे जर उपलब्ध झाली तर आपण गेल्या वर्षानुवर्ष ओलार समाजासाठी ज्या मागण्या आपण करतोय, ओलार समाज अभ्यास आयोग स्थापन करावा, ओलार समाजाच्या जातीच्या दृष्टी कराव्यात, ओलार समाजाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक दृष्टीवरून आपण मागण्या करतोय, महिलांच्या बाबतीत आपण ज्या मागण्या करतोय, भूमिहीनांच्या बाबतीत आपण मागण्या करतोय, आम्हाला बेघरांसाठी आम्हाला घरं मिळत आपण मागण्या करतोय. हे मागणी करत असताना शासनाकडे वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचा अहवाल आल्यानंतर शासन सुद्धा या संदर्भात आपल्या मागण्याकडे सहानुभूतीने विचार करेल. सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सगळ्या दृष्टिकोनातून ओलार समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या अहवालाचा फार मोठा उपयोग होणार आहे. परंतु दुर्दैव असं या समाजाचं दुर्दैव असं मी समजतो की ज्यांच्याकडे स्वतःकडे अनुमोदन आणि सूचक असे सुद्धा नका कार्यकर्ते नाही, ते राष्ट्रीय संघटना समजून जो अभ्यास गटाचं काम चाललंय ते हाणून पाडण्याचं काम या ठिकाणी करतायत. समाजाला ही वस्तुनिष्ठ माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला याबाबतचा वृत्तांत सांगणं माझं काम होतं. कारण ओलार समाजाचा अभ्यास गट हा अत्यंत आजच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने, अखिल भारतीय ओलार समाज संघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण आज शासनाकडे ओलार समाजाचं एक ओळीचं सुद्धा नाही का माहिती नाहीये. फक्त जी ओलार समाजाची माहिती आहे ती 2011च्या जनगणनेनुसार ओलार समाजाची लोकसंख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1,08,000 आहे. एवढं फक्त शासनाला माहिती आहे. शासनाच्या देखील फक्त सांगली जिल्ह्यामध्ये 17,000 लोकसंख्या आहे. आणि ही सगळी चुकीची माहिती शासनाकडे असते ती वस्तुनिष्ठ जावी हा एकमेव उद्देश आपल्याला अभ्यास गटाच्या दृष्टिकोनातून का होईना पण आपण त्याला मान्यता दिलेली आहे. या अभ्यास गटाच्या अहवालाच्या आधारे आपण अभ्यास आयोगासाठी प्रसंगी मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढायचा आहे आणि त्या मोर्चाचं नियोजन सुद्धा आपण या ठिकाणी या अहवालाच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. बांधवांनो, भविष्यामध्ये ओलार समाजाच्या मागण्यांकरिता जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर या समाज बांधवांना मी कळकळीचं आवाहन करतो की आपण ओलार समाजाच्या विकासाकरिता अखिल भारतीय ओलार समाज संघटनेच्या चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं. संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना, राज्यव्यापी राज्य लेवलच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रीय लेवलच्या कार्यकर्त्यांना आपण आपली ताकद द्यावी आणि तुमचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी
आम्हाला ताकद असेल तर आम्हाला फार मोठं या ठिकाणी आंदोलन सुद्धा उभं करायला अवघड जाणार नाही. खरं म्हणजे आपण पाहिलं असेल या व्यासपीठावरील असं एक व्यक्तिमत्व असं दाखवा की ते तुमच्याकडे येऊन पैसे गोळा करतोय म्हणून. असं एक व्यक्तिमत्व दाखवा की त्याचं चारित्र्य काही या ठिकाणी योग्य नाहीये. बांधवांनो, अखिल भारतीय ओलार समाज संघटना एक चारित्र्यवान संघटना, चारित्र्यवान कार्यकर्त्यांची फौज असलेली ही संघटना आहे, जी स्वतःच्या खिशात पैसे खर्च करून समाजाच्या पदरामध्ये काय पडेल का यासाठी सतत 24 तास अहोरात्र विचार करत असते. या ठिकाणी राजकारण निवडणूक आलंय म्हणून एका राजकारण करायचं आणि 2 पैसे आपल्या खिशामध्ये कसे पडेल याचा विचार या अखिल भारतीय ओलार समाज संघटनेने केव्हाही केलेला नाही. जर आजच्या या कार्यक्रमाचा जर विचार केला असता तर आम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला असता अखिल भारतीय ओलार समाज संघटनेने, तर या नोटाबंदीच्या काळामध्ये सुद्धा किमान या निवडणुकीचा काळ असल्यामुळं किमान 22 लाख रुपये गोळा करणं या संघटनेला अवघड काहीच नसतं झालं. पण आपण कुठल्या मंत्र्याला सुद्धा या कार्यक्रमाला आपण अनुमोदन बरोबर, कारण का ह्या व्यासपीठाचा उपयोग आज समाजासाठी आपण असल्यामुळं कुठल्या पद्धतीने कुणी राजकीय गैरफायदा घेता कामा नये. राजकीय व्यासपीठाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणून ओलार समाजाच्या मागण्या त्यांच्यासमोर सादर करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी अखिल भारतीय ओलार समाज संघटनेच्या वतीने या पुण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा तुमच्या सांगोला, पंढरपूर किंवा सांगली या कुठल्याच एका ठिकाणी सोयीस्कर अशा पद्धतीने आपण एक राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण घ्यायचं आपल्या डोक्यामध्ये आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. त्याकरिता आपले राष्ट्रीय महासचिव माननीय डॉक्टर सुनीलरावजी भंडके साहेब हे स्वतः जातीने प्रयत्न करतायत की आपल्याला मुख्यमंत्र्यांची वेळ कशी मिळेल. या पद्धतीने निवडणुकीच्या सगळ्या कालावधीमध्ये याच्यामध्ये त्यांची मिळत असलेली वेळ थोडी आपली टळली थोडी पुढे ढकललेली आहे. योग्य अशी वेळ आली म्हणजे आपल्याला अजून तारीख मिळालेली नाही. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय म्हणजे ओलार समाजाच्या मागण्या, ओलार समाजाच्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील, त्या आपल्या पदरात कसे पाडता येईल या एकमेव उद्देशाने अखिल भारतीय ओलार समाज संघटना ही सामाजिक चळवळीमध्ये वावर घेतलेली एकमेव अशी संघटना आहे. अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ज्ञानदेवजी जावीर साहेब, महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय चारुशिलाताई ॲडव्होकेट चारुशिलाताई गिचके, हे असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व या ठिकाणी या संघटनेला राष्ट्रीय लेवलला लागलेलं आहे. राज्य लेवलला सुद्धा आपण पाहिलं तर नंदकुमारजी केंगर सारखं संघटन कौशल्य असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. या ठिकाणी जिल्हा लेवलला सुद्धा अनेक नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी या संघटनेला एक विचारपूर्ण लागलेली संघटना या देशामध्ये ओलार समाजामध्ये एकमेव अशी संघटना असेल की दिशा घेऊन विचार घेऊन त्या ठिकाणी समाजाच्या उन्नतीकरिता आणि विकासाकरिता ही पुढे आलेली संघटना आहे. बांधवांनो, आपल्यामध्ये निकोपाची स्पर्धा निर्माण झाली पाहिजे, कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आज एक घोषणा करीत आहोत की या महाराष्ट्रामध्ये जो जिल्ह्याचा अध्यक्ष आणि जो जिल्ह्याची कार्यकारिणी वर्षभर चांगलं काम करेल त्या जिल्हा कार्यकारिणीला त्याचा सत्कार, त्याला आदर्श शाखा म्हणून जिल्हा कार्यकर्त्यांच्या म्हणून आपण पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. आणि 2 तालुका अध्यक्ष कुठल्याही तालुका अध्यक्ष असेल त्या तालुका अध्यक्षाचा सत्कार, त्याचं चांगलं काम करत असेल त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी आणि त्या कार्यकारिणीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण दरवर्षी आपण करणार आहोत. जेणेकरून आपल्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे की मी जास्त काम करतो का हे जास्त काम करतात. आज महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यात माननीय शंकररावजी आयहोळे ह्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षाने वर्षभर अत्यंत चांगलं त्या पद्धतीने त्यांनी काम या ठिकाणी उभं केलेलं आहे. तसंच काम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्षांनी त्याच्या भागामध्ये उभं करणं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्व जिल्हा अध्यक्षांना मी आवाहन करतो की पुढच्या वर्षी या व्यासपीठावर आपण बांधवांनो या ठिकाणी मी सर्व जिल्हा अध्यक्षांना एक आवाहन करेल आणि तालुका अध्यक्षांना आवाहन करेल
की आपण पुढच्या वर्षी या ठिकाणी तुम्ही आणि तुमच्या टीमला या ठिकाणी एक मोठं शिल्ड दिलं जाईल, जेणेकरून त्या शिल्डवर आदर्श जिल्हा अध्यक्ष आणि आदर्श जिल्हा कार्यकारिणी अशा पद्धतीने दिलं जाईल आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व जिल्हा अध्यक्षांनी आपला हलका कार्यक्रम ठेवावा, समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवावेत अशा ठिकाणी मी आवाहन करतो. बांधवांनो, खरं म्हणजे लांब लांब लोक आले तर लांब जायचं आहे, 5:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी मी संघटनेचा आढावा घेणं क्रमप्राप्त होतो. पूर्ण या ठिकाणी संघटनेचा या ठिकाणी मी आढावा घेतलेला आहे. महिला आघाडीने सुद्धा अत्यंत चांगलं काम सुरू केलेलं आहे. तुम्हाला गेली 2 वर्ष कळालं असेल की या वधूवर पालक परिचय मेळाव्यामध्ये महिला आघाडी या ठिकाणी पूर्णपणे त्याचं नियोजन करत असते. 2 दिवसानंतरच सांगलीमध्ये महिला मंडळाचा एक कार्यक्रम आहे, जो महाराष्ट्रव्यापी त्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे 31 तारखेला. माननीय जिल्हा अध्यक्षांना विनंती करेल की आपण त्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करावं आणि असे जिल्हावाईज आता त्या महिला मंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा ठरवलेला आहे आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते ह्या ओलार समाजाच्या महिला कार्यकर्त्या या ओलार समाजाच्या कार्यामध्ये सहभागी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी परत केलेलं आहे. त्या ठिकाणी मी महिला आघाडीला सुद्धा या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या सर्व कार्यकारिणीला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. सर्व पाहुण्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कार्यक्रमाच्या प्रमाणे कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष भाषणाने होत असतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट एकनाथ जावीर, राष्ट्रीय नेते, अखिल भारतीय ओलार समाज संघटना यांच्या भाषणाने झालेला आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर एक संघटनेचं हक्क म्हणून इथे कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती दिलेली आहे. आपलं रोजचं जे जीवनक्रम असतो त्या रोजच्या जीवनक्रमातलं शेड्यूल आपलं ठरलेलं असतं. या ठरलेल्या शेड्यूलमधून त्यांनी एक हक्क म्हणून इथं आपलं कर्तव्य बजावलेलं आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला जे ध्वनी व्यवस्था ज्यांनी दिली, त्याप्रमाणे प्रकाश व्यवस्था ज्यांनी दिली, यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, परराज्यातून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हैदराबाद, आंध्र प्रदेश या वेगवेगळ्या राज्यातून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या समाज बांधव आणि कार्यकर्ते यांचेही मी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमची संयोजक मंडळी, IT क्षेत्रातील मंडळी की जे गेले महिनाभर अहोरात्र हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने झटत आहेत आणि त्याचा परिपाक आज आपल्याला दिसतोय. तर या सर्वांचंही मी पुणे शहर अध्यक्ष या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वी होईल याची ग्वाही देतो आणि असंच कार्य आपण दरवर्षी करत राहणार आहोत. आणि रणजित ऐवळे साहेबांनी सांगितलं याप्रमाणे की कार्यक्रमाचं ठिकाण हे दरवर्षी एकच राहील, एकच संयोजन राहील याची ग्वाही मी देतो आणि ठिकाण हेच राहील असं खात्रीनं सांगतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, तेव्हा आपण राष्ट्रगीत सुरू करूया. एक साथ साधारणगे सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत
भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा धन्यवाद.